एडीएमसी आयुक्तांनी 3,300 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये कोणती कर दरवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तर या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा, उद्यान आणि इतर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तरतूद केलेली आहे। कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध रस्ते आणि पुलांचं काम सुरू आहे। त्याला गती देण्यासाठी विविध उपाययोजना बजेटच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। नागरिकांच्या सुविधांसाठी ई गव्हर्नन्सवर देखील भर देण्यात आल्याचं आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितलं। आपण या वर्षापासून जे नवीन कर आकारणी आहे अनधिकृत बांधकामामध्ये त्याच्यावर बंदी घालून जे कुठला अनधिकृत बांधकाम आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्याचा नियोजन केलेला आहे। नुकतंच महाराष्ट्र शासनाने अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने काही निर्देश काढले होते। त्यामध्ये अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यांचं डिमॉलिशन करत असताना येणाऱ्या खर्चाच्या 10 पटीपर्यंत आपण त्यांना पेनल्टी लावावी आणि जेणेकरून अनधिकृत बांधकामाला आळा बसेल यासाठी आम्हाला निर्देशित केलेला आहे। यासोबतच पाणी कनेक्शन जे इल्लीगल लोक घेतात त्याच्यावर आपण नेहमी कारवाई करतो, पण आत्तापासून आपण मोठा पेनल्टी आर्थिक त्यांना लावणार आहोत। आपला जो सर्वेक्षण प्रॉपर्टीचा चालू आहे त्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रॉपर्टीला एक नवीन ID आणि GIS मॅपिंग करून घेणार आहोत, जेणेकरून पुढील ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लगेच समोर येऊ शकतात। यासोबतच ते करत असताना आपण सीवरेज, वॉटर कनेक्शन याचीही माहिती घेणार आहोत आणि अकॉर्डिंगली इल्लीगल कनेक्शन आणि इल्लीगल सीवरेजमध्ये कनेक्शन ना करणं या सर्व गोष्टींच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार आणि आपण जे दिलेल्या सोयी सुविधा आहेत त्यांचा योग्य वापर होणार। NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे।